नमस्कार. मन की बात या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारला आज 2 वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं त्या राजकीय चेहऱ्यांना, प्रवक्त्यांना किंवा मंत्र्यांना बसवून 2 वर्षाचा लेखाजोखा आम्हाला देखील मांडता आला असता, ज्यानं तुमच्या पदरात काहीही पडणार नाही. अशा चर्चा मला तुम्हाला ऐकवता आल्या असत्या, पण आम्ही ते करणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना शेवटी निवडून दिलं कोणी? या राजकीय पक्षांच्या प्रवक्त्यांनी की माध्यमातल्या मुठभर लोकांनी? छे, मोदींना निवडलं ते तुम्ही. अहो, वर्षभर आम्हाला जे बोलायचं ते आम्ही तुम्हाला सांगतच असतो, पण आज तुम्हाला जे बोलायचंय ना, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल, केंद्रातल्या सरकारबद्दल, अच्छे दिन आणण्याच्या घोषणेबद्दल, काळं धन भारतात परत आणण्याच्या आश्वासनाबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल, रोजगाराबद्दल, परकीय गुंतवणुकीबद्दल, उद्योग वाढीबद्दल, कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबद्दल, परराष्ट्र धोरण सुधारण्याबद्दल, शिक्षणाच्या संधी गोरगरिबांना उपलब्ध करून देण्याबद्दल, शेतकऱ्यांना मदत देण्याबद्दल आणि महागाई नियंत्रणात आणण्याबद्दल. तुम्हाला काय वाटतंय ते आज आम्ही ऐकणार आहोत. एवढंच नाही तर ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील ऐकायची संधी देणार आहोत. आणि रत्नागिरीपासून देवगिरीपर्यंत, समुद्रात मासे पकडणाऱ्या कोळ्यांपासून ते कोर्टात युक्तिवाद करणाऱ्या कॉर्पोरेट लॉयरपर्यंत, पापड वाळत घालणाऱ्या गृहिणीपासून ते नीटच्या चक्रव्यूहात अडकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत, महागाईने पिचल्या ग्राहकापासून ते आयुष्याची संध्याकाळ अनुभवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाचा आवाज टिपायचा आम्ही प्रयत्न केला. या सामान्य माणसाचा आवाज आज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. प्रेक्षको, हा खरं तर तुमचाच आवाज आहे. लोकशाहीमध्ये मुठभर लोकांनी आपली मतं इतरांवर लादण्यापेक्षा खूप मोठ्या संख्येने असलेल्या लोकांनी त्यांची मतं मुठभर सत्ताधाऱ्यांना ऐकवली पाहिजेत. हाच खरा लोकशाहीचा अर्थ आहे. त्यासाठीच आम्ही घेऊन आलोत एक विशेष कार्यक्रम, मन की बात. आम्ही काय केलं हे सरकारनं सांगण्यापेक्षा आणि ते कसं खोटं आहे हे विरोधी पक्षांचं नेहमीच तुणतुणं तुमच्यासमोर वाजवण्यापेक्षा, जे झालंय, जे जाणवतंय, जे दिसतंय त्याविषयी तुम्हीच आपले अनुभव मांडणं, मतं मांडणं, निरीक्षण नोंदवणं अत्यंत महत्वाचं आहे. तेच आज आपण करतोय. तुमच्या मन की बात मोदी सरकारपर्यंत पोहोचवतोय. पहा मन की बात. सरकार चांगलं आहे. गरिबाकरता काहीतरी म्हणून हे आता अनुदान द्यालेत. ताबडतोब कोणाला गरिबाला परेशानी होईना झाली. नाही तर पहिले काय होतं, भरती परेशानी होऊ लागली. नुसते आले गेले पैसे असं होतं. या काळामध्ये, या दुष्काळामध्ये बरोबर गरिबाचा फायदा व्हायला. महागाई अचानक नाही कमी होणार. जे आहे ते स्लो अँड स्टेडी म्हणतात ना, वीज दर असंच आहे मोदी सरकारमध्ये. मोदी सरकार 2 वर्षापूर्वी दिल्लीमध्ये स्थापन झाल्यानंतर त्यांनी जी काय अर्थकारणामध्ये ध्येय धोरणं ठेवून काम केलेलं आहे, त्याबद्दल त्यांना अर्थकारणाची दिशा या दृष्टीने ती योग्यच आहे. त्यांनी जरूर ते बदल करून शेती या व्यवसायावर पुरेशा प्रमाणावर भर दिलेला आहे. ही चांगलीच बाब आहे. परंतु अनेक गोष्टी त्यांना करता आलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे अर्थकारणाशी संबंधित मंत्रालय, फायनान्स मिनिस्ट्री जी आहे, ती काही सामान्य माणसाच्या गरजा आणि अपेक्षा समोर ठेवून काम करते असं वाटत नाही. लास्ट इतक्या वर्षात जे आपल्या इंडियामध्ये ब्लास्ट, टेरर अटॅक्स वगैरे होते, ते लास्ट 2 वर्षात तरी काही दिसलं नाही आहे. अँड वी फील सेफ. लेडीज आर स्पेशली सेफ. तरुणांना सध्या तरी रोजगाराच्या संधी काही उपलब्ध नाही, पण मोदी सरकारचं जे परदेश जे धोरण आहे, जे त्यांचं जे काम झालं FDI रिटेल वगैरे असतं ना, ते त्याच्यावरून असं वाटतं की रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पण त्या कधी उपलब्ध होतील याची काही अजून संधी, म्हणजे याचं अजून काही आपल्याला निश्चित सांगता येत नाही. धार्मिकतेच्या बाबतीत आपण चर्चा करतो, पण धार्मिकतेच्या चर्चा दूर करून आपण विकासावरती चर्चा केलेला जास्त उत्तम आहे. पण मोदींची जी रणनीती वाटते ती आशादायक आहे. आणि भारताचं जे जागतिक स्तरावरती जे नाव उंचावण्याचा प्रयत्न होतो आहे, ते मोदींनी बऱ्याचशा अंशी सक्सेस केलेलं आहे. मोदी सरकारनं जे एज्युकेटेड लोकांना काय जे म्हणजे आपण बाहेरच्या देशात जाऊ शकतो, बाहेरच्या देशात जो मान मिळू शकतो, तो काँग्रेसच्या ह्याच्यात तरी आपल्याला मिळालेला नाही. मोदी सरकार आल्यापासून खूप चांगलं वाटतं. आणि याच्या अगोदर ज्यावेळेस BJP सरकार याची एक हे होती,
की अटल बिहारी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी असा एक शब्द दिलेला होता की मी नदी जोड प्रकल्प हा करू शकतो कधी, ज्यावेळेस बीजेपीचं सरकार येईल त्यावेळेस. पण माझी एक इच्छा आहे की आता ह्या सरकारनं नदी जोड प्रकल्प केल्यानंतर शेतकरी सुद्धा आत्महत्या करायला प्रवृत्त ठरणार नाही. गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये 2 वर्ष का होईना पण काही ना काहीतरी भरपूर अशी नवीन नवीन ज्या योजना आहेत, नवीन नवीन काही गोष्टी आहेत की त्या आपल्याला कधी अजूनपर्यंत आपण पाहिल्या नव्हत्या, त्या करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केलेला आहे. त्यातल्या त्यात सामान्य माणसापासून तर श्रीमंत माणसापर्यंत सगळ्यांचा एकत्रित विचार केलेला आहे. आता सध्या बघितलं तर सिच्युएशन असं आहे की गृहिणींसाठी हे खूप डिफिकल्टच वाटतं, कारण गॅसचं ते वाढलेलं आहे आणि भाज्यांचं तर काही विचार. आता उन्हाळ्यात तर भाज्याच आधी कमी असतं आणि त्याच्यावर कॉस्ट एवढं वाढत चाललं आहे की नॉर्मल ऑनियन हे कांदा आणि टोमॅटो किंवा मिरचीसुद्धा आता 50 रुपयाला पाव किलो. म्हणजे काय घ्यायचं काय नाही ते खूप असं हे वाटतं. पहले न्यूज़ आते थे भ्रष्टाचार लाइक ए राजा वगैरह जो थे उनके बारे में आया था, बट अभी तो कुछ आ रहा नहीं है. गेल्या 2 वर्षात मुंबईत तरी मला स्वतःला सेफ वाटतंय. माझी मुलगी कॉलेजला जाते, तिला मला कधीच अशी चिंता गेल्या 2 वर्षात कधीच वाटली नाही की याच्यात तिला उशीर आल्यामुळे आपण जायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे. आय एम हॅपी विथ द थिंग्स. आघाडी सरकारच्या तुलनेमध्ये मोदी सरकार हे एक खूप चांगलं बरं वाटतं, कारण त्यांनी स्वच्छता मोहिमेमध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे आणि सामान्य माणसांना त्यांनी समाविष्ट करून घेतलं आपल्यामध्ये. भ्रष्टाचार कमी झाला आहे, कारण आपण उदाहरणार्थ ह्याच्या केंद्रीयमध्ये बघितलेलं तर तेवढे स्कॅम्स आले नाहीत समोर जेवढे आपण लास्ट टाइम काँग्रेसचे बघितलेले, आणि ह्या मंत्राबाबत जरा विश्वासार्थ वाटतात. मोदींच्या सरकारमध्ये म्हणजे चांगलं झालं, जसं गरिबांसाठी त्यांनी खूप केलं, जसं गॅस फुकट केले, गरिबांना वेतन मिळवून दिले, जसे गरीब बायका आहेत त्यांना बँकेमध्ये विमा योजना दिल्यात त्यांनी, असं खूप काही केलं त्यांनी. आणि तरुणांसाठी पण काहीतरी नवीन नवीन योजना करतायत ते. दुष्काळ पडलेला आहे तर चारा छावण्या वगैरे यासुद्धा अजून काही इथे उपलब्ध नाही, तर या सरकारने काहीतरी या दुष्काळग्रस्त भागांसाठी काही केलं पाहिजे. पीक विमा योजना आहे, जनधन खातं आहे बँकेमध्ये, गोरगरीब जनसामान्य माणसाला मोदी सरकारनं 0 अमाऊंटमध्ये काढून दिलेलं आहे. ग्राम सडक योजना आहे, 12 रुपयामध्ये जे अटल पेन्शन योजना विमा केलेला आहे, जलशिवार युक्त आहे. 1-2 वर्षामध्ये या मोदी सरकारनं अतिशय सुंदर काम केलेलं आहे आणि त्यांचं सर्वोत्परी हे 50 ते 60% काम प्रगतीपथावर आहे आणि उर्वरित जे काम राहिलेलं आहे हे 1 ते 1.5 वर्षामध्ये आपल्याला दिसून येईलच. मुलींच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीमध्ये मोदी सरकारने काही निर्णय चांगले घेतलेले आहेत. ते मुलींना अनुदान वगैरे जे देतं सरकार ते चांगलं आहे. विवाहापर्यंत जे कुमारिका जे नियोजन आता आलेलं आहे ते चांगलं आहे बुवा. गेल्या 2 वर्षामध्ये जे काम आहे नरेंद्र मोदींचं किंवा त्यांच्या मिनिस्टर्सचं किंवा आता एकूणच सगळ्या ब्युरोक्रेसीचं, याला ॲक्च्युअल तुम्ही म्हणाल की बॅलन्स शीट घ्या आणि रिझल्ट्स करा, तर ते 2 वर्षात तुम्हाला इमिजिएटली दिसणार नाही. इट विल टेक सम टाईम, बिकॉज ती इंडिया जिओग्राफिकली इज अ वास्ट कंट्री. सगळ्यांनी कितीही आपण प्रयत्न केले तरी पण टू मूव्ह द कंट्री इज गोइंग टू टेक सम टाईम. गेल्या वेळेस तर सिलेंडर घेऊन आपल्याला किती वादावाद व्हायचे, सिलेंडरचे किती आम्ही फिरायचे सिलेंडरसाठी. आता म्हणजे वारंवार सिलेंडर येतात, म्हणजे डाळीच्या बिळीचा भाव तसंच आहे, म्हणजे थोडंसं कमी झालंय. अर्थव्यवस्थेची दिशा योग्य आहे असं वाटतं. त्याची 2 कारणं आहेत. आर्थिक शिस्त म्हणजे निश्चित काय तर सरकारी खर्च जो होत असतो तो इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे. नुसता इफिशियंटली होऊन चालत नाही, तर तो इफेक्टिव्हली व्हायला पाहिजे. इफिशियंटली खर्च गेली 60 वर्ष करतोय आपण, पण त्याचे इफेक्ट कुठेच काही दिसत नाहीत. या सरकारमध्ये हे खर्च इफेक्टिव्हली व्हावेत याच्याकरता प्रयत्न आहेत. जसं सबसिडीज खूप मोठ्या प्रमाणावर सोशल सिक्युरिटी किंवा सोशल सबसिडीज वाटल्या जात होत्या, त्या योग्य व्यक्तींपर्यंत पोचतायत की नाही याची काळजी कोणीच करत नव्हतं. या नवीन सरकारच्या धोरणात या सबसिडीज त्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होतील याची खात्री करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे.
मोदी सरकार बोलत होता की अच्छे दिन आएंगे पण कुठे अजून अच्छे दिन येतच नाही आहेत. सर्व महागाईच वाढत चालली आहे. सर्व गोष्टी आता सर्व टॅमॅटो म्हणा सर्व महागच झाले आहेत. टॅमॅटो पण आता 60-70 रुपये किलो झालेत आहेत. आणि लोकांना काय गरीब लोकांना तर एवढं काय जमत नाही ना घ्यायला पटकन. कारण मोदी सरकारने जो काळा पैसा बाहेर काढलेला आहे त्यातून भ्रष्टाचार कमी झालेला तरी दिसण्यात येत आहे. मोदी स्वतः जे प्रयत्न करत आहेत विविध देशांचा दौरा करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत नक्कीच पुढे चाललाय इन टर्म्स ऑफ स्ट्रॅटेजिक त्यांचं जे अलायन्स चाललंय विथ अदर कंट्रीज ते नक्कीच सुधारले त्याच्यात प्रश्न नाही. सरकारने पहिले आश्वासन दिले होते की आम्ही विद्यार्थ्यांना जे पुढे काही पदवी वगैरे घेईल त्यांना आम्ही ड्युट्या वगैरे देऊ नोकरी वगैरे लावून देऊ तर ते सुद्धा अजून काही पूर्ण झाले नाही. किती काही म्हणजे बेरोजगार आपल्याला बघताना दिसतात. विमाच्या योजना आणलेल्या आहेत. त्याच्यानंतर गरीब लोकांसाठी त्यांनी ते एक योजना आणलेली आहे ना बँक अकाउंटमध्ये म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज वगैरे ते चांगलं झालेलं आहे. इंडिया ज्या आपण जे 25 वर्षामध्ये आतापर्यंत इंडिया आला आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त गेल्या क्वार्टरमध्ये आलेलं आहे. आणखीन एक लक्षात घ्या तुम्ही की या सरकारने काय केलेलं आहे की नवीन 2-3 सेक्टर्स ओपन केले आहेत फॉर पर्टिक्युलरली डिफेन्स सेक्टर. डिफेन्समध्ये जर मोठी परकीय गुंतवणूक आली किंवा आता ते रस्ते बांधणीमध्ये रोड कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात होते. नितीन गडकरी खूप मोठ्या प्रमाणात काम करतात. रेल्वे मिनिस्टर इज डुईंग व्हेरी वेल. तर ह्या 2-3 ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टर्स आहेत त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक आली चांगली मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आली आणि ती दिसते का येईल म्हणून. तर त्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे इकॉनॉमीला सुद्धा एक मोठ्या प्रकारे फ्लिप मिळेल. एम्प्लॉयमेंट जनरेशन ह्याच सेक्टर्समधून होणार आहे. तर मला असं वाटतं की दोज विल बी द बेटर पॉईंट्स टू नोट. 2 वर्षात काय सगळे रिझल्ट मिळणार नाही कारण खूप वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. आता आपलं साधा मुंबईचा कोस्टल रोड आपण सुबोध कुमार असल्यापासूनचा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट आहे पण आज यांनी टाईम लिमिट दिलेलं आहे प्रत्येक गोष्टीला. त्या वेळेमध्ये त्यांना पूर्ण करायचे आहेत. म्हणजे विकासाच्या दृष्टीने चालना देण्याचा प्रयत्न संपूर्णपणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत होत आहे. काँग्रेस सरकार असो किंवा मोदी सरकार असो या दोन्ही सरकारच्या बाबतीत महागाईवर जास्त काही नियंत्रण ठेवता आले नाही. कारण महागाईच्या बाबतीत सांगायचे म्हटले तर तुरीचे डाळ साखर तेल हे वाढले आहे. त्यामुळे सामान्य लोक हे घेऊ शकत नाही. तसेच भाजीपाला हा पण वाढला. गेल्या वर्षीच नापीक योजना पोहोचली. जंट खातं काढलं झिरोमधून आणि कर्ज माफ केलं अजून ते जर केलं ना. कंटाळून पहिल्या सरकारला कंटाळून मोदी सरकारला निवडून दिलं. मोदी सरकारनं फक्त घोषणाच केल्या. असं शेतकऱ्यापर्यंत काहीच पोहोचलं नाही. 3 वर्षाचा दुष्काळ आहे. आम्हाला ढोरायला पाणी विकत घेऊन पाजवावं लागलं. ते बी लांबून आणून 2-2, 3-3 कोसावून आणून पाजवावं लागलं. ढोरा वासराची व्यवस्था नाही. आतापर्यंत सरकारनं शेतकऱ्याचं कर्ज माफ केलेलं नाही. म्हणून शेतकरी वरचीवर आत्महत्याच करीत राहिलेत. नुसत्या घोषणा कागदोपत्री चालू आहेत. मला स्वतःला मेक इन इंडिया पॉलिसीमुळे झालेला एक मोठा बदल जो जाणवतो तो एकंदरीत जे मोठे मंत्रालय आहेत ज्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात उद्योगांकडनं खरेदी व्हायची त्यांच्या धोरणात्मक याच्यात बदल झालेला दिसतो. डिफेन्स मिनिस्ट्रीमध्ये मनोहर पर्रिकर आपल्याला नेहमीच सांगत असतात की 5 वर्षाच्या कालावधीत सुमारे 60% प्रोक्युअरमेंट डिफेन्सची भारतात व्हावी याच्याकरता ते प्रयत्नशील आहेत. टार्गेट खूप मोठं आहे. प्रत्यक्षात त्याच्यापैकी किती अचीव होईल हे सांगता येत नाही. पण कुठलाच प्रयत्न नव्हता तिथे 60% टार्गेट या सरकारने घेतलंय. रेल्वेच्या संदर्भातही आपण बघतोय की रेल्वेनेही शक्यतो गोष्टी भारतातनं विकत घेण्याचा प्रयत्न करायचं ठरवलेलं आहे. आणि त्या दृष्टीने जिथे आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नाही त्या कंपन्यांना त्या तंत्रज्ञानाचं मालक असलेल्या कंपन्यांना भारतात कारखाने काढावेत याच्याकरता प्रोत्साहन देण्याचं धोरण रेल्वे मंत्रालयाने अवलंबलेलं आहे. जे मोदी सरकारचं धोरण होतं जे सांगितलेलं होतं बा आम्ही ही महागाई असं करू सिलेंडर असं मिळेल किंवा भाजीपाल्यावर नियंत्रण राहील डाळीसाळींवर नियंत्रण राहील पण अद्याप काही अजून काही नियंत्रण काही झालेलं नाही. डाळीसाळींचे दर वाढलेले आहेत भाजीपाल्याचे दर वाढलेले मध्यमवर्गीय माणसाला खूप अडचणी येत आहेत याच्यामुळे. मोदी सरकार आल्यामुळे भ्रष्टाचार देशातला थोडाफार कमी झालेला आहे. इथून पुढं व्यवस्थितपणे होईल असं वाटते. 3 वर्ष आतापर्यंत तर 2 वर्ष काय भ्रष्टाचार झालेला नाही असं वाटतं. एकंदरीत अर्थकारणाशी निगडीत विचार केला तर या सरकारला 50-50 50% मार्क जरूर देता येतील. पण 50-50 मध्ये 50%हून अधिक जवळजवळ करण्याची आवश्यकता आहे.
अजून काम बरंच शिल्लक आहे. रोजगार निर्मिती त्या बाबतीत झाली नाही, जशी की मोदी सरांनी जसं अगोदर सांगितलेलं. आता अजून तरी 2-3 वर्ष बाकी आहेत, आपण बघूया कसं काय. आता जसं की 2 वर्षात ते म्हणालेले की एम्प्लॉयमेंट लेवल जसे की ह्या बाबतीत वाढवणार आहेत मुलांच्या बाबतीत, तर त्या बाबतीत ते कसं करणार आहे ते आता बघण्याचं ठरेल आपल्याला. मोदी सरकारने जेव्हापासून स्थापन झालेलं आहे त्या दिवसापासून एज्युकेशन सिस्टमला जर आपण पकडलं तर बऱ्यापैकी डेव्हलपमेंट आलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन जी प्रणाली आहे ती जवळजवळ क्लिअर होण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि जे आता आपण म्हणतो मेडिकल ॲडमिशनच्या बाबतीत, त्या नीटचा पण जवळजवळ राज्यांना थोडासा वेगळा कमी दर्जा दिला आहे, पण नीट ही सगळ्या ठिकाणी मान्य केली त्यांनी. चांगल्या सुविधा झाल्या, रस्ते बनले किंवा बादमध्ये मग तुमचं मार्केटिंगमधला व्यवहार सांगा, काही बी सांगा त्याच्याबद्दल. भाव एकदम नॉर्मल आहे, काय वाढलेलं नाही. पेट्रोल सांगा, तुमचं डिझेल सांगा, महागाई याच्यामुळे सस्ती आहे, काही जास्त एकदम महागाई झालेली नाही, काहीच नाही. आपण म्हणतात की म्हणजे प्रत्येक तूर डाळीचे भाव वाढले किंवा काय हे, आता त्याच्यासाठी शेतकरीमध्ये म्हणजे असा अवस्था झाली शेतकऱ्यांची की आता जर भाव नाही वाढले तर त्याला पण एकदम हे झाले. पण ह्याच्यासाठी लोकांनी म्हणजे जे जमाखोर आहे त्याच्यावर सरकारने काय कार्यवाही केली? प्रगतीपथावर त्याची वाटचाल चालू आहे आणि तसेच आता सर्व गोष्टी ऑनलाईन होत असल्यामुळं भ्रष्टाचार हा बऱ्याच प्रमाणात कमी होत आहे. तसेच यावर्षी एवढा उन्हाळा असताना पाणी पडली नाही तरी पण लोड शेडिंग नाही, ही एक सर्वांसाठी समाधानकारक गोष्ट आहे. चेंजेस पुष्कळ आणि पॉझिटिव्हली आणि चांगलेच होणार आहे आणि खास करून गरिबांसाठी तर पुष्कळच त्याचं आहे. म्हणजे त्यांना म्हणजे जे काही एवढे वर्ष चालले त्यापेक्षा आता त्यांना पुष्कळ म्हणजे समाधानी किंवा पुष्कळ चेंज वाटणारच आणि पॉझिटिव्हली आहेत सगळे चेंजेस. आजवर काँग्रेस होता, काय केलं काँग्रेसनं? काही केलं नाही. हां, गरीब आता निवळ मराले तर कसे बी अनुदान द्यायला सरकार म्हणून कसे बी पोटाला खायला तर जनावराला चारा नाही, कुठं पियाला पाणी नाही. हां, गरिबाची किती दशा वाढली. कसे बी 1000-2000 गरिबाला याले तर म्हणून कसे तरी ढोरं माणसं जगाले तर. आतापर्यंतचे जे पंतप्रधान होते त्यांच्याबद्दल आपण कधीच ऐकलं नव्हतं किंवा ते काय करतायत, व्हॉट आर द ॲक्टिव्हिटीज दे आर डुईंग, काय करतायत देशासाठी ते कधीच दिसून येत नव्हतं. बट ह्यांचे ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते नेहमी आपल्याला दिसत आहेत. काय होत आहे, ही इज ऑल्सो फेमस इन वर्ल्ड. ही इज नॉट ओनली फेमस फॉर इंडिया बट ही इज फेमस वर्ल्ड वाईड अँड ही इज रिअली डुईंग गुड. मोदी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाले, या बाबतीत खूप आनंद होतो आहे. परंतु महागाई हा विषय असा आहे की तो दिवसेंदिवस वाढतोच आहे. एकंदरीत नवीन सरकार जे भाजप सरकार आलेले मोदी साहेबांचं, त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितच बघितलेली आहे की सगळ्या गोष्टी डिजिटलाइज होत चाललेल्या आहे. ऑनलाईन सिस्टीमचा याच्यामध्ये बऱ्यापैकी वापर व्हायला सुरुवात झाली आणि याच्यासाठी सरकारी यंत्रणेचा हातभार लागतो. ते नॉलेजेबल पर्सन्स तिथे रिक्रूट व्हावे लागतात, त्या सिस्टीम्स राबवणारे ते समजून घेणारे लोक लागतात, त्याच्यात काय चढ उतार होणार आहेत ते समजून घेऊन पुढच्या 10 वर्षाच्या हिशोबाने त्याच्यामध्ये त्या सिस्टीम्स लागू कराव्या लागतात. आणि त्या दृष्टीने सामान्य माणसाला ह्या गोष्टी एक सोप्या स्वरूपात व्हायला सुरुवात होणार आहे की ज्याच्याने हळूहळू भ्रष्टाचाराला एक आळा बसण्याची पुढे शक्यता आहे. अजून तसं काही सांगता येत नाही, कारण कुठलंही सरकार म्हटलं किंवा कुठलाही परफॉर्मन्स म्हटला तर त्याला कमीत कमी 1000 दिवसाचा अवधी दिला पाहिजे. तर हे सगळं आउटपुट, त्याच्यातनं फायदे तोटे हे सगळं समजायला 1000 दिवसाचा अवधी पाहिजे. हे कालांतराने आपल्याला समजेलच अशी मी आशा बाळगतो. आधीच्या काळात, काँग्रेसच्या काळात महागाई होतीच ती, असं म्हणता मोदी सरकारला 2 वर्ष झाले असं वाटलं महागाई कमी होईल, पण ते काही दृष्टिकोन वाटून नाही राहिले आहे महागाई कमी होईल म्हणून. चढ उतार चालूच आहेत. 4 दिवसात पेट्रोलचे भाव कमी होतात तर लगेच 2-3 दिवस होत नाहीत ते वाढून जातात. पण मग हे कुठे थांबेल, याला आळा तर घालायला पाहिजे काही ना काही. मोदी सरकार आपण बघतो म्हणजे काँग्रेस मुक्त भारत केलंय सगळं. आसाममध्ये पहिल्यांदाच भाजपा सरकार आलंय, म्हणजे यूथ कुठेतरी कनेक्ट झालं आणि भारतात सगळ्यात जास्त यूथ आहे आज तर. आणि त्यांनी वेगवेगळ्या ज्या योजना आणल्या, स्वच्छ भारत घ्या किंवा मेक इन इंडिया, यामुळे एक कुठेतरी एक हे पडलंय की आपण भारतात काही ना काही करू शकतो. कारण की आपण पाठीमागे बघतो किंवा तेव्हा म्हणजे मुलं
चांगलं शिक्षण घेऊन नोकरीसाठी दुसऱ्या देशात जायचं. पण आता ते कुठंतरी त्यावर एक आलं आहे, स्वतः आपल्या देशासाठी ते करण्याची इच्छा दाखवतायत मुलं. नाशिकच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं तर नाशिकमध्ये कुठलीही मोठी गुंतवणूक आलेली नाही आहे. आजचंच काय, पण गेल्या 20-25 वर्षांपासून कुठलीच मोठी गुंतवणूक आलेली नाही आहे. नाशिकच्या पेरिफेरीमध्ये किंवा बाकीच्या शहरांमध्ये नक्कीच बऱ्यापैकी मोठी गुंतवणूक आलेली आहे. उदाहरणार्थ जे फॉक्सकॉन वगैरे पुण्याचे मोठे मोठे प्रकल्प आलेले आहेत, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्स खरोखर अनाऊन्स झालेल्या आहेत, पण त्या ॲक्च्युअलमध्ये किती आलेल्या आहेत हे बघणं गरजेचं आहे. सामान्य लोकांना जे सरकारी नोकर वगैरे नाहीत त्यांना प्रचंड त्रास होतो. महागाई त्यांच्याकरता खूप खूप वाढलेली आहे. शिक्षण पद्धतीमध्ये सांगण्याचं झालं की थोडी सुधारणा झाली आहे, पण जे रिझल्ट वगैरे लागतात त्यांच्याबद्दल तर बोलू नाही शकत मी. म्हणजे ते त्यामध्ये सुधारणा हवी. इंजिनियर लोकांसाठी तरी युनिव्हर्सिटीने काहीतरी त्याच्यात चेंजेस करायला हवे. माझ्या मते मोदी सरकार हे सर्वसामान्यांसाठी संवेदनशील नाही. एक विशिष्ट वर्गासाठी हा सरकार फायदेशीर ठरतोय आणि जिथे गरीब जनता आहे, जिथे सर्वसामान्य लोक आहेत तिथे सरकार पोचतच नाही आहे. मेक इन इंडिया वगैरे ह्या योजना आहेत त्या उच्चवर्गीय लोकांसाठी, उद्योजकांसाठी वगैरे उपयोगी ठरत आहेत. मात्र ह्याचा फायदा सर्वसामान्य घरापर्यंत पोचत नाही आहे. आज महागाईच्या याच्यात सर्वसामान्य जनता उरपळत आहे आणि ह्याकडे कुठल्याही सरकारचं, आता मोदी सरकारांचं तर अजिबात लक्ष नाही आहे. आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी जे आजपर्यंत केलं ते मागच्या सरकारने केलं पण नाही. कारण त्यांनी शेतकऱ्यांसाठी ना जे भाजीपाल्याचे मार्केटचे बाजार आहे किंवा जे मार्केट उपलब्ध आहे ते पहिलं नव्हतं. जे आता जे मार्केट उपलब्ध आहे काही गोष्टीमध्ये ते काँग्रेस सरकारच्या राज्यात नव्हतं. जुन्या सरकारचं आर्थिक धोरण आणि नव्या सरकारचं आर्थिक धोरण यामध्ये तत्वतः किंवा शास्त्राच्या निकषावर फार मोठा बदल आहे असं वाटत नाही. बऱ्याच मोठ्या प्रमाणात अनेक आर्थिक धोरणाचे कार्यक्रम जुन्याच कार्यक्रमांचं पुनर्नामांकन करून अधिक प्रभावी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे. मोदी सरकार आलं आणि 720 दिवसात देशभरातले रस्ते बदलले असं तर होणार नाही, परंतु त्या दृष्टीने पावलं टाकली जात आहेत की नाही. म्हणून मी मगाचा उल्लेख केला, रस्त्यांच्या बद्दल प्रचंड मोठी गुंतवणूक शासन करत आहे, योजना चालू आहेत आणि रस्त्यांच्या सोबतच अन्य पर्यायी वाहतुकीचा म्हणजे जलवाहतुकीचा पण विचार सरकार करत आहे. रेल्वेमध्ये झालेल्या सुधारणा आपल्याला दिसत आहेत आणि मी अगदी पहिले सुरुवातीला जो मुद्दा मांडला, पैसे नसताना हे सगळं करायचं आहे, आर्थिक शिस्त न बिघडवता हे सगळं करायचं आहे, ही मर्यादा डोळ्यासमोर ठेवून मग चाललेल्या गोष्टींचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. एवढं केलं तर मग त्याचं यथार्थ चित्र आपल्या डोळ्यासमोर येईल. या सरकारकडनं ज्या अपेक्षा होत्या आणि जे या सरकारने आम्हाला म्हणजे सर्वसामान्य जनतेला जे दाखवले होते स्वप्न, ते कुठेतरी पूर्णत्वास आलेले दिसत नाही. शिक्षण पद्धतीमध्ये तर सुधारणा झाली आहे, पण जो आपला शिकून त्यांना रोजगार मिळत नाही. ॲक्च्युली नरेंद्र मोदी साहेबांनी खूप साऱ्या स्कीमा राबवल्या आहेत ज्या मधले त्यांना खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहेत. चांगल्या इनिशियल छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंतचे लोन्स ते अवेलेबल करून देतात. मोदी सरकार, केंद्र सरकारला आता 2 वर्ष जवळजवळ होत आली आहेत, तरी पण काय एवढी महागाई वगैरे आहे तिथेच आहे. आम्हाला गृहिणींना त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. तसा बघायला गेला तर कुठे कुठे सरकारने चांगल्या सुविधा केल्यात, पण त्या आमच्यापर्यंत येऊन काही पोचलेल्या नाही आहेत. तरी आमच्यापर्यंत येऊन पोचतील असे जर त्यांनी जर काहीतरी हालचाल वगैरे केली तर आम्ही त्यांचे खूप आभार मानू. बऱ्याचशा नवीन गोष्टी शिक्षण क्षेत्रात पण येत आहेत, परंतु त्या पोचायला थोडा वेळ लागतो. त्या जर लवकरात लवकर विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोचल्या तर त्याचा फायदा त्यांना मिळू शकेल. हा एक चांगला बदल या नवीन सरकारमध्ये दिसून आलेला आहे. शेतकऱ्यांना बँकेकडून सोसायटीमार्फत कर्जपुरवठा चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि शेतीमालाला हा बाजारभाव बांधून दिला गेला पाहिजे. त्यामुळे शेतमालाचे जे काही भाव पडले जातात त्या आजही कांद्याची जी परिस्थिती आहे, आज कांदा रस्त्यावर फेकण्याची पाळी आलेली आहे, तर शेतकऱ्याचे शेतीमालाचे भाव बांधून द्यावा अशीच मोदी सरकारकडून आमची अपेक्षा आहे.
कुठलंही सरकार आलं तरी माणसाची जी वृत्ती आहे ती तशीच आहे, म्हणजे विशेष असा फरक नाही आहे. जे काँग्रेस सरकार करत होतं तेच मोदी सरकारही करते. त्यातल्या त्यात एक जमेची बाजू अशी आहे की त्यांनी ही जी स्वच्छता मोहीम यावर जो भर दिलेला आहे तो विशेष आहे, वेगळा. म्हणजे आजपर्यंत इतकं स्वच्छतेचं महत्त्व होतं पण इतकं नव्हते भर देऊन राहिलं बाकी गव्हर्नमेंट. या गव्हर्नमेंटने या विषयाकडे जास्ती यांनी पाहिलेलं आहे. महत्त्वाचा विषय आहे आरोग्याच्या दृष्टीने वगैरे. ॲज अ यूथ मला काय वाटतं, ज्या स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया ह्या ज्या दोन नवीन कन्सेप्ट ज्या आणलेल्या आहेत त्यांनी यूथला खूप सारा स्कोप ओपन करून दिलेला आहे. एज्युकेशन लेवल सारखी फक्त एक गोष्ट आहे जी आरक्षण जो मुद्दा आहे आपल्या भारतामध्ये, तो जर काढला तर एज्युकेशन सिस्टीम सर्वांसाठी सारखी आणि क्वालिटी जी पाहिजे भारतासाठी प्रत्येक फील्डमध्ये तर ती निर्माण होईल. त्यामुळे आरक्षणमुळे काही गोष्टींमुळे आपण मागे पडतोय. त्यामुळे जेव्हा मोदी सरकार आधी येत होते तर असं म्हणत होते अच्छे दिन आने वाले हैं, पण काही सर शहरामध्ये त्यांनी म्हणजे काही जास्त प्रमाणात तरक्की केली आहे, पण खरोखर काय छोट्या छोट्या म्हणजे गावं आहे, खेडे आहे, तिथे खरोखर झाली आहे का तेवढी तरक्की? जसं मला असं वाटतं की जे शिक्षण आहे ते फ्री केलं पाहिजे आणि पूर्णपणे आणि कोणत्याही प्रकारचं हे कॅटेगरी वाईज काही हे नाही केलं पाहिजे. पर्सेंटेजवर हे एज्युकेशन केलं पाहिजे, ज्यामुळे जे हुशार मुलं आहेत त्यांना संधी मिळेल. ज्या पद्धतीनं मोदीने इलेक्शनच्या आधी घोषणा केल्या होत्या त्यामुळं बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की अगदी म्हणजे इथे जादूची गांडी फिरवल्यानंतर अच्छे दिन आएंगे असं चाललं होतं. त्या लोकांना अजून माझ्या हिशोबाने तरी अजून थोडा धीर धरायला पाहिजे. बाकी उद्योगधंद्यामध्ये जी मंदी आहे त्याची अनेक कारणं त्याप्रमाणे आहे, पण ज्या पद्धतीनं हे काही जे मंत्री काम वगैरे करायला आलेले आहेत तर डेफिनेटली मेक इन इंडिया आहे, मेड इन इंडिया आहे, तर ह्या जेव्हा ॲक्च्युली ह्या कार्यरत होतील त्यावेळी आपल्याला बऱ्याचपैकी रोजगारांची संधी डेफिनेटली मिळणार आहे, ही मला अगदी पूर्ण गॅरंटी आहे. नाही, खूप मोठ्या प्रमाणात विषमता तयार होत आहे, कारण की आर्थिक दुर्बल व्यक्ती तो त्या स्तराचं शिक्षण पोहोचू शकून नाही राहिलेला आहे आणि जो आर्थिकरित्या मजबूत आहे त्याचा मात्र मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षण एक दर्जेदार शिक्षण त्यांच्याबद्दल पोहोचत आहे. त्याच्यामुळे समाजात मोठी विषमता निर्माण होण्याचे मोठे चान्सेस आहे. अर्थव्यवस्थेमध्ये आणखी सुधारणा होण्यासाठी सरकारने व्याजाचे दर कमी करण्याची जी प्रक्रिया सुरू केलेली आहे ती अतिशय चांगली आहे. तिचा देशाची अर्थव्यवस्थेची प्रगती होण्यासाठी निश्चितच मदत होईल. त्याचबरोबर आणखीन काही गोष्टी राहिलेल्या आहेत. त्यामध्ये GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स हा ॲक्ट जर यावर्षी पास झाला हिवाळी अधिवेशनात तर देशामध्ये एक प्रचंड मोठ्या प्रकारची आर्थिक क्रांती घडू शकते. त्या दृष्टीने पावलं उचलली जावी आणि देशाची एकूण आर्थिक परिस्थिती जगामध्ये पहिल्या 5 अर्थव्यवस्था म्हणून भारताचं नाव घेतलं जावं आणि अशा प्रकारचे पावलं मोदी सरकारकडून उचलली जात आहेत. म्हणून आर्थिक क्षेत्रातला काम करणारा एक छोटा नागरिक म्हणून निश्चितच मला यांचं अभिनंदन करावंसं वाटतं. बऱ्याच वेळेला महत्त्वाचे आर्थिक कार्यक्रम किंवा धोरण हे दीर्घकाळ राबवत गेलं तरच त्याचं फळ मिळतं आणि त्या अर्थानं शेती असो, उद्योगधंदे असो, व्यापार असो, या सर्वच बाबतीत सध्याच्या सरकारचं आर्थिक धोरण योग्य दिशेनं चाललं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. याबद्दल वाद घालता येणार नाही. त्यांनी ब्लॅक मनी तयारच होणार नाही अशी व्यवस्था केलेली आहे आणि याची फ्रूट्स याची जे फळे ती घ्यायला थोडा वेळ लागणारच आहे. म्हणजे कॉम्प्युटरायझेशनवर भर आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर छोट्या लोकांना टॅक्सेशनमध्ये बरंच बेनिफिट दिलेलं आहे आणि ब्लॅक मनी तयार होऊ नये किंवा इथून पुढे आता 1 जूनपासून नवीन सरकारची काळे धन किंवा ब्लॅक मनी प्रूव्ह करणारी म्हणजे स्वेच्छा अशी एक योजना आणलेली की त्याच्यावर त्याला 85% त्यांनी टॅक्स दिला तर पुढे गव्हर्नमेंट त्याला काही विचारणार नाही अशी स्कीम आणलेली. मोदी गव्हर्नमेंट आल्यापासून चांगलं वाटतंय. स्वच्छ भारत अभियान जे आहे तर जसं रेल्वे स्टेशनवरती, बस स्टेशनवरती जे चेंजेस आपण बघतोय, जसं नाशिकचंच रेल्वे स्टेशन तर त्याच्यातली जी स्वच्छता आहे त्यामध्ये खूप डिफरन्स आला आहे. त्याने डिझीज कमी झालेले आहेत आणि हे जे स्वच्छ भारत अभियान आहे हे चांगल्या प्रकारे स्टुडंटतर्फे किंवा बाकी लोकांतर्फे पुढे चाललं आहे आणि हे अजूनही पुढे जावं अशी अपेक्षा आहे.
सरकारने लोकांना इन्स्पायर केलं स्वच्छतेसाठी, पण लोकांना अजूनही त्या गोष्टीची जाणीव नाही आहे की आपल्याला स्वतःला स्वच्छता करण्याकरता आपल्या स्वतःला काय करायचं. एक ट्रेंड होऊन गेला, एक जाहिरात करण्याकरता, स्वतःचं नाव मोठं करण्याकरता लोकांनी त्याचा वापर केला. आणि आज जर बघत असाल तर पर्टिक्युलर ही लोकं जी आहेत, म्हणजे हे राजकीयच लोक फक्त स्वच्छता मोहीम हे करतात. आता इथं पण जर तुम्ही बघताल तर स्वतः इन्स्पायर होऊन, म्हणजे स्वतःमध्ये इन्स्पिरेशन असली पाहिजे की स्वच्छ असावा माझा देश ही कन्सेप्टच मागं पडते. मध्यमवर्गीय किंवा इतर जो खालचा वर्ग असतो त्यांना काय मिळेल सुविधा ह्याची गॅरंटी नाही आहे अजून तरी. मोदी सरकारने जे आपल्या भारत देशातील मतदारांना जे आजचे दिन येतील त्या पद्धतीनं या शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचे आजचे दिन आलेले. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. लोकशाही असल्यामुळं असहिष्णुता आणि सहिष्णुता हा प्रकारच तसं बघायला गेलं तर घटनेमध्ये नमूद नाही आहे. त्यामुळं त्याला पर्टिक्युलर असा बॅकग्राऊंड नव्हता सहिष्णुता आणि असहिष्णुतेसाठी. तर तो विषयच मुळी नाही आहे की सहिष्णुता असहिष्णुता. हां, लोकांच्या मनामध्ये आणि ज्या लोकांना माहिती नाही आहे ती लोकं मात्र याच्यामधून भरडली जातात. त्यामुळं हे या गोष्टी सगळ्या बाजूला टाकल्या तरी काय हरकत नाही, म्हणजे बायपास केलं तरी चालतील. कसं आहे की 2 वर्षामध्ये हा कालावधी तसा बघितलं लहानच आहे, पण ज्या पद्धतीने जे प्रयत्न करतात त्यामुळे आम्हाला तरी अगदी गॅरंटी आहे की पुढच्या येणारा जो काळ आहे तो संपूर्ण उद्योग जगताला फार चांगला काळ येणार आहे. दुसरीकडे किती नाही म्हटलं तरी सरकारला इतके दिवस वित्तीय तूट आणि चालू खात्यावरची तूट, म्हणजे ज्याला आपण ट्विन डेफिसिट्स म्हणतो, त्याचा सामना करायला लागला. वित्तीय तुटीच्या बाबतीमध्ये यावेळच्या अर्थसंकल्पात आपण उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ते गाठलेलं आहे किंवा गाठण्याचा आपण निर्धार व्यक्त केलेला आहे. पण त्याचा दुसरा परिणाम असा होतो आहे की आधी आपण या सगळ्या ज्या सरकारच्या गेल्या 2 वर्षातल्या योजना बघितल्या याचा भर मुख्यतः खाजगी गुंतवणुकीवरती आणि खाजगी उद्यमशीलतेवरती आहे. पण जागतिक स्तरावरची मंदी आणि देशांतर्गत असणारं मलूल वातावरण, बँकांच्या थकीत कर्जांची निर्माण झालेली समस्या यामुळे अजूनही खाजगी गुंतवणूक वाढत नाही आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरता सरकारी खर्चाचा कुठेतरी मोठा टेकू अर्थव्यवस्थेला द्यावा लागणार आहे. ती परिस्थिती अजूनही सरकारकडे नाही आहे, कारण वित्तीय तुटीचं आव्हान आपल्याकडे मोठं आहे. त्यामुळे एकीकडे केलेल्या गुंतवणुकीची उत्पादकता वाढवणं, दुसरीकडे खाजगी गुंतवणुकीला अनुकूल असं वातावरण तयार करणं, त्याच्यासाठी रिझर्व्ह बँकेने उदार असं पैसा धोरण अवलंबावं म्हणून सतत आग्रह धरत राहणं, तिसरीकडे जनधनसारख्या योजनांच्या माध्यमातून जी बचत एरवी सोन्याकडे किंवा जमिनीकडे गुंतवली जात होती ती बँकांच्यामध्ये यावी आणि त्यानिमित्ताने बँकांकडे पैसा येऊन तो गुंतवणुकीसाठी उपलब्ध व्हावा. ही जी एक धोरणात्मक दिशा आहे सरकारची, ही दिशा अत्यंत योग्य आहे, म्हणजे दिशेबद्दल वादच नाही आहे. पण त्या उपक्रमांची किंवा त्या प्रयत्नांची फळं दुर्दैवाने अजूनही ठोस पद्धतीने दिसत नाही आहेत. आणि याचं कारण सर्वस्वी सरकार हतबल आहे असं नाही, पण एक व्यापक सहमती, राज्यांच्या अखत्यारीमध्ये असलेले प्रश्न, राज्यांच्या पातळीवरचे प्रश्न आणि केंद्राची एकूण विकासासंबंधीची भूमिका आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी असणारे आमच्या नोकरशाहीची मानसिकता बदलण्याचा मंद असणारा वेग, अशा सगळ्या घटकांचा एकत्रित परिणाम होऊन दिशा योग्य आहे, पण त्याची अजून गोमटी फळं चाखायला मिळत नाही आहेत, असं या 2 वर्षाच्या वाटचालीचं वर्णन करता येईल. सुदैवाने आणखी 3 वर्षाचा कालावधी आहे. ग्राहक प्लस छोटा उद्योजक म्हणून मला वाटतं आहे की जे टॅक्सेशनचं आहे ते एकदम सिम्प्लिफाय करायला पाहिजे, लाईक GST अँड दॅट्स इट, पिरियड. आणि आज मोदी सरकारची 2 वर्षे पूर्ण झालेली आहेत, त्याबद्दल मला तरी एक वैयक्तिक असं वाटतं समाधानकारक योजना राबवल्या गेल्या आहेत. आता महाराष्ट्रात आज मराठवाडा जर फोकस झाला तर त्या ठिकाणी भरपूर दुष्काळ आहे. जलशिवारयुक्त अभियान असेल, पाणी अडवा पाणी जिरवा असेल, या परिपूर्णरित्या पूर्ण झालेल्या आहेत. पण त्या संदर्भात एक विद्यार्थी म्हणून की शासनाने ज्या नोकऱ्याची संधी तरुणांना दिली पाहिजे ती तरुणांपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि विषय म्हणजे नोकरीपेक्षा सर्वात महत्त्वाचं आहे प्रशिक्षण, आणि ते प्रशिक्षण ही काळाची गरज आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यानंतर नोकरीची हमी आणि संधी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. जसं पहिलं जे सरकार होतं ना तर ते थोडंसं आमच्या हिशोबाने चांगलं होतं, कारण मोदी सरकारला आता जवळजवळ 3 वर्ष उलटून गेले तरी आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची सुविधा वगैरे काही आली नाही आतापर्यंत. 2 वर्षाचा मोदी सरकारची कामगिरी तशी चांगली आहे. त्यांनी आता जे काही आधार कार्डचं किंवा गॅस सबसिडीचा जो
प्रोजेक्ट राबवला आहे, गॅस सबसिडी आपण जमा करतो, तोही एक चांगला प्रकल्प आहे. त्यांनी स्वच्छता अभियान राबवलं आहे, तेही एक चांगला प्रकल्प आहे. परत मेक इन इंडियासारखा जो प्रोजेक्ट आहे त्यांचा, त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी चांगल्या उपलब्ध होणार आहेत. हा एक भाग झाला. परंतु जो काही आपला, जसं तुम्ही म्हटलात की स्वच्छतेसाठी महसूल म्हणजे टॅक्स आपल्याला गोळा केला जातो, तर त्याचा काय कसा प्रकारे विनियोग केला जातो हे एक सर्वसामान्य नागरिकांना जर दाखवून दिलं तर त्यांना सुद्धा त्याच्यावरती जास्त विश्वास बसेल. महागाईच्या बाबतीत विचार केला तर वाढूनच तर राहिली. उलट सारखी महागाई वाढते तर हे कोणाच्या हातात नाही आहे. सरकारच्या त्यांच्याने यांच्याने ज्या पद्धतीने आपल्या चालते आहे तेच आहे. ते काही कमी तेही नाही करू शकत, तेही नाही करू शकत. त्यांनी सर्वात प्रथम जे केलं आहे की DBT म्हणजे एक अन्नाच्या बाबतीत त्यांनी गव्हर्नमेंटचे आत्तापर्यंत 10,000 करोड रुपये सेव्ह केलेले आहे. त्यांनी 162 करोड बोगस रेशन कार्ड जे होते ते कॅन्सल केलेले आहे. आणि त्यांचं जी म्हणणं आहे की ज्या लोकांना खरंच गरज आहे ह्या लोकांना ते गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटीज आहे, सबसिडी आहे त्या पोहोचल्या पाहिजेत. उदाहरणार्थ केरोसिन, एक त्या हरियाणामध्ये त्यांनी 10,000 करोडचे केरोसिनचे रेशन केरोसिन सेव्ह केलेलं आहे. तर असं जर मोदी सरकारांचं जे काम चाललेलं आहे अन्न वस्त्र निवाराच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं एक महत्त्वाकांक्षी रिअल इस्टेट बिल जे होतं ते आत्ता लोकसभे आणि राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. या बिलाचा सर्वसामान्य लोकांना जे अतिशय ज्यांना प्रथम घर घ्यायचं आहे या लोकांना त्याचा निश्चितच फायदा होणार. त्यांच्याकरता खूप चांगल्या योजना त्याच्यामध्ये राबवलेल्या आहे. आणि मोदी सरकारने जेव्हा वचननाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही मागेल त्याला घर देऊ, प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारण जो वर्ग आहे त्याला सगळ्या गोष्टी फेस करायला खूप टेन्शन राहते. सगळ्यांचं महिन्याचं बजेट काढायला किंवा त्यांना सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला, पोरांचं शिक्षण हे ते सगळ्याच गोष्टी महाग झालेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांना कंटिन्यू बजेट त्यांचं हेच चालत राहते. मोदींनी स्वतः सर्व राज्य आणि सर्व केंद्र पातळीवरती असणाऱ्या आमच्या संस्था, त्यातील प्रत्येक राज्य पातळीवरचा मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, शिक्षणात काम करत असणारे तिथले अधिकारी आणि त्या राज्यामध्ये ज्यांना शिक्षणाचं खरं अंदाज आलेला आहे अशा व्यक्ती, अशा सर्व देशातील सर्व राज्यातील लोकांना एकत्र आणलं पाहिजे. मोदींनी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. अर्धा तास नाही, 1 तास नाही, अर्धा पूर्ण दिवस त्यांनी खर्च केला पाहिजे. आणि तितकं महत्त्व मी देणार आहे असं समाजाला सांगितलं पाहिजे. असं सांगितलं तर तरुणाईला खात्री पडेल की माझी पुढची 20 वर्ष ही आनंदाची आहेत, सुखाची आहेत. महागाई कमी झाली असं काही क्षेत्रात महागाई कमी झालेली आहे. त्याचं कारण तेलाच्या किमतीच्या कमी झाल्या, त्याच्यामुळे महागाई कमी झाल्याचं जाणवतं. पण दुष्काळामुळे शेतीमालाचे जे भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे महागाई कमी झाल्याचा जो ओव्हरऑल परिणाम सगळीकडे दिसायला पाहिजे तसा आता दिसत नाही आहे. त्यासाठी सरकारने अधिक प्रयत्न करून ग्राहकांपर्यंत हा जो काही फायदा जो जागतिक बाजारामुळे जो काही फायदा झालेला आहे हा सरकारने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवला पाहिजे. मोदी सरकारच्या काळामध्ये मेट्रो सेवा आपल्या मुंबईमध्ये आलेल्या आहे. परत मेकिंग इंडियामध्ये अजून पुढच्या 3 वर्षामध्ये होऊ शकेल असं आम्ही अपेक्षा करतो. जुने पंतप्रधान होते आणि नवीन पंतप्रधान ह्यांच्यामध्ये खूप फरक आहे. प्रॅक्टिकली विचार जास्त करतात. जसे की आपले जुने होते ते हुशार होते, प्रॅक्टिकली विचार तशा पद्धतीने नव्हता. काळ्या पैशावर नियंत्रण आणलं आहे हे नक्कीच. त्या बाबतीतले कायदे कानून हे बऱ्याच प्रमाणात टाईट केलेले आहेत. त्यामुळे काळ्या पैशावरती बऱ्याच प्रमाणात नियंत्रण येतं आहे. पण त्याचा फायदा तळागाळातल्या सुद्धा लोकांना होतो आहे का नाही याबद्दल मात्र दुमत असू शकतं. मेक इन इंडिया जैसा प्लेटफॉर्म भी बहुत अच्छा ही होगा वो कर रहे तो, और हम उसको प्रोत्साहित भी करेंगे कि आप करो जो कर रहे तो सो ठीक कर रहे हो. गव्हर्नमेंट नोकऱ्या क्रिएट करतं की नाही, पण मोर दॅन दॅट व्हॉट वी हॅव टू ऑल्सो अंडरस्टँड इज की इट्स अ कॉम्प्लेक्स सिच्युएशन टुडे. इनोव्हेशन इज डिसरप्टिंग बिझनेस, डिस्ट्रॉईंग बिझनेसेस एक साईडला,
पण त्याचबरोबरीने गव्हर्नमेंट मेक इन इंडियासारखे मोठे प्रयोग आहेत, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया मला असं वाटतं जर सक्सेसफुल झालं, आपण एक 15 ते 20% जरी सक्सेसफुल करू शकलो डिजिटल इंडिया, तर गावागावामध्ये तरुणांना एक नव्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होऊ शकतो. सरकार बी समजा जे चाललेली काँग्रेस सरकार जी होती त्याच्यापेक्षा ही सरकार चांगली वाटते. त्यांनी जे काही समजा हे मुद्रा लोनचं काही हे केलेलं आहे ती एक गोष्ट चांगलीच आहे, कारण गरीब माणसांना का होईना कोणाला लाभ होते. काही व्यक्तींना समजा काही कारणास्तव भेटत नसेल ते सोडून द्या, पण ती योजना एक चांगली राबवली मोदी सरकारने आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्याचे सुद्धा काही लेकर समजा त्यांचा फायदा घेत आहेत. डाळी साळींच्या बाबतीमध्ये किंवा धान्यांच्या बाबतीमध्ये महागाई वाढलेलीच आहे. गहू, ज्वारी, बाजरी ह्याचे भाव पहिल्यापेक्षा जास्त झालेले आहेत. डाळींचे भाव पण आधी जे होते त्याच्या डबल झालेले आहेत. फक्त 2 वर्षामध्ये दुष्काळामुळे थोडासा महागाईचा जो भडीमार जो झाला आहे ना आपला महागाईचा दुष्काळामुळे आलेला आहे. त्याच्यात सरकारचं काय असं हे नाही आहे, पण सरकारने भरपूर प्रयत्न केलेले आहे नियंत्रण आणण्यासाठी, पण फक्त दुष्काळ आपल्याला येऊन गेला आहे 2 वर्षाच्या ह्याच्यात. रोजगाराच्या संधी किंवा इतर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट्स म्हणणार या ठिकाणी त्यांचे प्लॅन्स अजून बी पोहोचत नाही आहेत जनसामान्यापर्यंत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल थोडीशी एक नाराजी. सच्चाई झुक नहीं सकती बनावट के असूलों से कि खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से. प्रेक्षको, कागदी फुलांना सुवास कधीच येऊ शकत नाही आणि खोट्या भूलतापांनी सत्य कधीही दडपता येत नाही. हे आयुष्याचं वास्तव आहे. मोठमोठी आश्वासनं देऊन राजकीय पक्ष सत्तेवर येत असतात, पण सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर खरंच तुमची आश्वासनं ते पाळतात का? तुमच्या मनातला हाच आवाज टिपण्याचा प्रयत्न आज आम्ही केला मन की बात या विशेष कार्यक्रमात. तुमच्या मनातली बात खास सत्ताधाऱ्यांसाठी. मोदी सरकारच्या 2 वर्षपूर्तीच्या जनतेच्या संमिश्र भावना आज इथं ऐकायला पाहायला मिळाल्या. कुणी सरकारवर नाराज होऊन टीका केली तर कुणी सरकारला अजूनही संधी असल्याचं मत मांडलं. प्रेक्षको, लोकशाहीत प्रत्येकाला परफॉर्म करायला लागतं. अगदी इंदिरा गांधींपासून ते राजीव गांधींपर्यंत आणि मनमोहन सिंगांपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत भारतीय लोकशाही अत्यंत जागृत आहे. ती राजकीय पक्षांना, विशेषतः सत्ताधाऱ्यांना सातत्यानं पडताळत असते. सत्ताधारी चुकले तर त्यांना ती योग्य धडा देखील शिकवते. मोदी सरकारच्या 2 वर्षपूर्तीचा लेखाजोखा आम्ही तुमच्या समोर मांडला, जरा वेगळ्या पद्धतीनं. आमचा हा प्रयोग तुम्हाला निश्चितच वेगळा वाटला असेल. तुम्हाला तो कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आमच्या फेसबुक पेजवर किंवा 7045901060 या आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. आता इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.